अमरावती महानगरपालिकेने भरमसाठ वाढवलेल्या घर टॅक्स विरोधात भव्य निदर्शने. वाढीव घर टॅक्स रद्द झालाच पाहिजे. व्यवस्था परिवर्तन नागरिक कृती समितीची हाक. अमरावती महानगरपालिकेने 2024-25 या वर्षातील घर टॅक्समध्ये भरमसाठ वाढ केली आहे व अमरावतीकरांवर मोठा भुर्दंड लादला आहे. त्यामुळे अमरावतीकरांची मोठी डोकेदुखी झाली असून अमरावती मनपाने जाहीर केलेल्या झोपडपट्ट्यांवर मोठा अन्याय केला आहे. हा वाढीव घर टॅक्स तत्काळ रद्द झाला पाहिजे व अमरावतीच्या मालमत्ताधारकांनी या वाढीव घर टॅक्सला विरोध केला पाहिजे. याकरिता व्यवस्था परिवर्तन नागरिक कृती समितीच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात भव्य निदर्शने करण्यात आली. अमरावतीकरांनी या वाढीव घर टॅक्सचा निषेध करण्याकरिता गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता राजकमल चौक या ठिकाणी जमून भव्य निदर्शने केली. याप्रसंगी माननीय आयुक्त मनपा अमरावती यांना निवेदन देण्यात आले. तसेच माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांचे कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांनाही निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी अमरावती व विभागीय आयुक्त अमरावती यांना मागण्यांचे निवेदन देऊन वाढीव घर टॅक्स रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 2016-17 या आर्थिक वर्षात जो घर टॅक्स लावला होता तोच कायम ठेवावा. बांधकामाचा दर्जा पाहून घर टॅक्स लावावा. बांधकामाची आयुमर्यादा तपासून टॅक्स निर्धारित करावा. झालेली टॅक्सवाढ ही 40% नसून 400% वाढली आहे. ती तत्काळ रद्द करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पुरुषोत्तमदास बागडी, जिल्हाध्यक्ष महेश देशमुख, संजय मापले, अफसरभाई, साहेबराव मेश्राम, सतीश प्रेमलवार, श्रीधर खडसे, याह्या खान पठाण, दिलबर शाह, सुलभाताई अडिकने, उत्तमराव गवई, गोपीचंद मेश्राम, विनायकराव दुधे, हरिदास शिरसाट, रमेश रामटेके, प्रभाकर घोडेस्वार, सत्तारभाई, उमरदराज, मौलाना अफसरभाई, विठ्ठलराव तंतरपाळे, आजम खान पठाण, ॲडव्होकेट नंदेश अंबाळकर, सचिन ढगे. मैं पुरुषोत्तम दास बागड़ी, व्यवस्था परिवर्तन कृति समिति नागरिक कृति समिति का मैं संयोजक हूँ। और ये जो लड़ाई की जा रही है ये कृति समिति के साथ विश्वास के साथ लोग कृति समिति से जुड़ रहे हैं। मैं सबका तहे दिल से स्वागत करता हूँ। दूसरी बात, यहाँ हम दो अधिकारी को मिले, दोनों अधिकारी दो मुँह से बात कर रहे हैं। एक अधिकारी जो आयुक्त है उन्होंने बताया, हमारे प्रतिनिधि गए थे कि भाई आप कोर्ट में जा सकते हैं। और यहाँ जो जिले का पावर है, डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट है, कलेक्टर, उन्होंने ये बताया कि मैं आपकी भावना और आपका ये विषय मैं सरकार के सामने रखता हूँ। तो मैं सरकार किसी भी पार्टी का रहो, किसी का भी रहो, सरकार हमारा है। तो सरकार से मैं निवेदन करता हूँ कि महानगर पालिका के ऊपर हमारा विश्वास नहीं है, ख़त्म हो गया। इसलिए यहाँ के महानगर पालिका ने जो निर्णय लिया है टैक्स के बारे में, उसमें 300 रुपये वाले को 3000, 600 वाले को 6000, इस प्रकार का कोई प्रमाण नहीं बता रहे। तो ये पठानी वसूली है, इसके लिए मैं सरकार से निवेदन करूँगा कि वे इसको तुरंत ये वाढीव जो वृद्धि है घर टैक्स की मालमत्ता कर ये रद्द करें। आपके माध्यम से मेरे साथ में जो लोग आए हुए हैं सब लोग, इन्होंने जो आपके साथ में बाइट दी है, मैं इसमें इनके साथ भी मैं इनके बाइट का मैं समर्थन करता हूँ। इसके बाद आगे का जो रणनीति है वो हम ठहराएंगे। और हम आंदोलन की जो बात कर रहे हैं, बड़ा आंदोलन करेंगे कि हम लोगों को गोलियाँ मरवाएंगे। प्रशासन जो है, शासन जो है गोलियाँ मारता, 400 किसान मारे गए। वो अकल से बात करे, सोचे। जिसका घर अमरावती में है वो सिर्फ अमरावती में रहता करके उसका नाम है, और उसका घर देखने को गए, उसके घर को पन्नी लगी हुई है तो उसको 7000 टैक्स है। ऐसे पावते हमारे पास है। सरकार से निवेदन है वो बात का विचार करे और हमारे इस पवित्र को हमारा समर्थन करके ये रद्द, ये जो है जो आर्डर हुई हाईकोर्ट की अकोला के तहत, वो आर्डर ऐसी हुई है रेन कंट्रोल एक्ट के हिसाब से उसके ऊपर टैक्स लगाओ लोगों के, वो हिसाब से मोजनी करो और जो वसूली की है वो आगे में जमा रखो। माझे नाव सुषमा अवचार। आज आम्ही दिनांक 22 तारखेला घर टॅक्स वाढीच्या बाबतीत जे निदर्शन करत आहोत, आज आमची व्यवस्था परिवर्तन कृती समिती यासाठी रस्त्यावरती उतरली आहे। खरंच शर्मेची गोष्ट आहे, आज सर्वसामान्य जनता एवढे हालापेक्षा म्हणजे जीवन जगत आहे। सर्वसामान्यांना न परवडणारी अशी घर टॅक्स या प्रशासनाने जबरदस्ती सामान्य नागरिकांवर लादलेली आहे। याचा निषेध म्हणून आमची कृती समिती याचा पुढाकार घेत आहे। सर्व अमरावतीकरांच्या वतीने मी प्रशासनाला अशी विनंती करेल की लवकरात लवकर हा वाढीव टॅक्स कमी झाला पाहिजे, रद्द झाला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे। धन्यवाद। सैयद अफसर अली, आज हमने जो 15 दिन से अपने जो एक समिति बनाई और समिति के अंदर सारे संगठन, सारे पक्ष के लोग एक साथ में हुए कि जो हमारे महानगर पालिका के अंदर क्षेत्र के अंदर जितने भी रहवासी आते हैं उन पर जो महानगर पालिका ने एक बोझ बढ़ाया है
वो एक बोझ बहुत ख़तरनाक है जिसका कोई प्रमाण नहीं है, इसलिए हम उसका निषेध करते। और हम यही चाहते महानगर पालिका से, हमने उनको निवेदन दिया है कि जो हाई कोर्ट ने अकोला महानगर पालिका को निर्देश दिए और वहाँ का जो टैक्स उन्होंने बढ़ाए थे उसको रद्द करें। इसलिए हम यही चाहते हैं हमारी महानगर पालिका से और कलेक्टर साहब से कि वही पैटर्न जो हाई कोर्ट ने अकोला महानगर पालिका को दिया है वही पैटर्न अमरावती महानगर पालिका को लागू हो, और उसका जो आज महानगर पालिका अकोला ने उसको रद्द करा, ऐसे हम यहाँ के निवेदन अपने कलेक्टर साहब से और महानगर पालिका के आयोग से निवेदन करते हैं, अपील करते हैं, गुजारिश करते हैं कि वो करूँ। लेकिन महानगर पालिका के आयोग ने अभी हम जब उनको एक निवेदन देने गए तो उन्होंने एक बात खुले शब्दों के अंदर कहे कि ये बात तुम कोर्ट के अंदर जाके कहो। और अमरावती शहर से भी अनगिनत लोग या 3 से 4 लोग अपने नागपुर हाई कोर्ट के अंदर गए। अगर वहाँ का निर्णय अगर नहीं आया तो फिर हम हमारी संगठन के थ्रू हाई कोर्ट के अंदर जाएंगे और उसकी अमल बजावनी करा के बताएंगे। महानगर पालिका का हम जितना भी हमारे शहरवासियों पर जो टैक्स बैठा है उसको कम करा के हम रहेंगे। संजय मापले, व्यवस्था परिवर्तन नागरिक कृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी माननीय आयुक्त महानगरपालिका आणि माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना अमरावतीच्या मालमत्ताधारकांवर गेल्या 6 महिन्यापूर्वी जो अन्याय केला आणि जी टॅक्सवाढ केली, टॅक्सवाढीला म्हणजे टॅक्सवाढीला आमचा विरोध नाही आहे, पण काहीतरी टॅक्सवाढ असताना काहीतरी निकष असले पाहिजे, काहीतरी प्रमाण असलं पाहिजे। आणि ही जी टॅक्सवाढ केलेली आहे ही टॅक्सवाढ 100 पटीपेक्षा अधिक आहे। म्हणजे ज्याला 2000 टॅक्स होता त्याला 10,000 रुपये टॅक्स आले, ज्याला 500 होता त्याला 2000 रुपये टॅक्स आलेला आहे। आणि ही जी टॅक्सवाढ आहे ही टॅक्सवाढ सामान्य माणसाला परवडणारी नाही आहे। आणि म्हणून अमरावतीकरांच्या विशेष बागडी म्हणजे पुरुषोत्तम बागडी असतील, महेशजी देशमुख असतील, गारोडे साहेब असतील, आमच्या या पठाण साहेब असतील, मौलाना साहेब असतील, या सर्व लोकांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे, निदर्शनं केलेली आहे। आणि अमरावती महानगरपालिकेने ही जी टॅक्सवाढ झालेली आहे ही तात्काळ रद्द करावी। ही जर तात्काळ रद्द केली नाही तर अमरावतीकरांच्या वतीने एक मोठा मोर्चा महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यावर काढण्यात येईल। आणि या संदर्भामध्ये शासनानं आणि प्रशासनानं योग्य वेळी योग्य भूमिका घ्यावी आणि पुढे जर काही झालं तर सर्व प्रशासन जबाबदार राहील, म्हणून टॅक्स रद्द करावी अशी विनंती आम्ही कृती समितीच्या वतीने करतो। मी उत्तमराव गवई, रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय संघटक आहे आणि हे आदर्श कृती समिती आहे, त्या कृती समितीचा सहकारी कार्यकर्ता आहे। आम्ही मागील 8 दिवसापासून या संघर्ष समितीच्या नेतृत्वात वाढलेला घर टॅक्स जो जबरदस्ती नगरपालिका वसूल करण्याचं षडयंत्र केलेलं आहे आणि घराचा सर्वे करताना ठेकेदाराच्या माध्यमातून सर्वे केलेला आहे। 40% घर टॅक्स वाढवण्याची कबुली देताना 40 पासून 400% करवाढ केलेली आहे आणि ही करवाढ जीवघेणी आहे, लोकांच्या शक्तीच्या पलीकडची आहे। एकीकडे मुंबई महाराष्ट्रात स्लम एरियातील 500 फूट झोपडपट्टी धारकांना टॅक्स माफ करण्याचा सरकार निर्णय करते आहे आणि अमरावती महानगरपालिकेत मात्र टॅक्स वसूल करते आहे। 400% करवाढ करणं म्हणजे माणसाचं उत्पन्न 400% झालं काय याचा विचार केला पाहिजे। आणि जे स्वतःचा प्लॉट खरेदी करून घरच बांधू शकत नाही त्या सर्व झोपडपट्टी धारकाकडून एकही पैसा वसूल करू नये, सर्व 100% कर माफ वसूल करा। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या प्रकरणात अकोला महानगरपालिकेच्या टॅक्स वसुलीबाबत एक व्यक्ती हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने निर्णय दिला अकोला महापालिकेने वाढलेला टॅक्स 100% स्थगित करून वसुली करू नये आणि चुकीन काही लोकांची वसुली झाली असेल तर त्याचे पैसे जमा ठेवायचे, पुढच्या टॅक्समध्ये ॲडजस्ट करण्यात यावे। तर महाराष्ट्राच्या हायकोर्टाचे 3 बेंचेस आहे, मुंबई हायकोर्टाचा औरंगाबादी, नागपूर हे 2 बेंच आणि मुंबई। तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातली कुठलीही नगरपालिका असो, अमरावतीसह हा नियम महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांना लागू करून पुढील निवडणुका होईपर्यंत, आता जी निवडणूक घोषित झाली आहे म्हणजे
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होणार आणि 26 नोव्हेंबरपूर्वी सरकार होतं. लगेच महापालिकेच्या निवडणूक होतील. लोकल बॉडी महापालिकेची अस्तित्व आल्याशिवाय कुठलीही टॅक्सेशन वसूल करण्यास स्थगिती देण्यात यावी ही आमची मागणी आहे. असे न झाल्यास येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी येणारे जे लोक आहेत विधानसभेच्यासाठी, काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, आणखी कोणाही पक्षाचे असो, त्यांना आम्ही प्रवेशबंदी वार्डात करणार आहोत. त्यांच्या निवडणुकीला प्रसाद नाही. घरात भाटली तर महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आमची विनंती.